50 ते 60% आणखी आळ्या पाला खाऊ राहिल्या आणि 30 ते 40% ज्या आळ्या आहे ना या सगळ्या वरती मुंडकं करताय काऊन का त्यांना कोर्स तयार करायचा आहे म्हणून. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमन आणि मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय रेशीम उद्योग. थंडीमुळे तुम्हाला टेम्परेचर दाखवतोय 9:30 वाजता 19 डिग्री सेल्सिअस आहे आणि याच थंडीमुळे ना काल रात्रीचं जेवढा आपण पाला टाकला होता हे बेडवरती उरलेला आहे. म्हणजे पाला न खायचं थंडीचं कारण आहे, बाकी काही नाही विषय. आताची सकाळची फीडिंग आपण 15वी फीडिंग टाकतोय बरं. आता 4 फीडिंग झाल्या, याच्या मागचं जेवढं मुंडक्यात त्यांचं हिरवं राहिलं होतं ना सॅम्पल साठी तर तेवढंच आहे. म्हणजे ते थंडीमुळे एकदम हळूहळू प्रोसेस करताय. पाला टाकायला काही नाही, पण बाहेरचा जेवढा आपला पाला ह्या बॅचचा होता तेवढं सगळं सॉल्टी झालं ना, म्हणजे सगळं 11-12 फीडिंगला संपून गेला ना. आणि परत आपली 25 तारखेला 150 अंडी बॅच होती त्याला प्रॉब्लेम झाला. त्यानंतर आपण आळीचं सॅम्पल चेक करून बघितलं, चांगल्यापैकी आलेली. त्याआधी तुम्ही आजची आळीची साईज बघून घेऊ शकता. वरती डे 1 आहे आणि खाली जी डे 18 आहे. म्हणजे साईज बघू शकता तुम्ही कशी वाढलेली 18 दिवसातच. आता सकाळी 10 वाजता थंडी येते बरं इकडनं. हे जे पडत आहे ना आपण सगळे खाली करून टाकले, जेणेकरून जी थंडी हवा नाही हातमध्ये येऊ नये म्हणून. म्हणजे याच थंडीमुळे त्या आळ्या जे ना या पाला कमी खातात. आता काही आळ्यांचं चांगल्या प्रकारे सॅम्पल आल्यावर म्हणजे त्यांनी प्रॉपर पाला खाल्लेला तर त्यांनी ना धागा पण सोडलेला, म्हणजे त्यांना चंद्रिकाची पण गरज नाही पडली. आणि हे आणखी अशी वाट पाहू राहिली की जिथे आपल्याला चांगली जागा भेटून ती एकदम गोल कोस तयार करून म्हणून. आता 100% सरासरी म्हणजे सगळ्या आळ्यांचं जरी म्हटलं तर सॅम्पल सोबतच येत नसतं बरं. थोडंफार खालीवर होतं काऊन का त्यांच्या पाला खाण्यात प्रॉब्लेम असतो. आता तुम्ही बघू शकता 11:40 आले आणि प्रॉपर आपण सगळीकडे पाला टाकून दिले, म्हणजे 15वी फीडिंग टाकली आपण. आता त्यानंतर 4 वाजले. आता 4 वाजता तुम्हाला दाखवतो काय तर. आता हे बघा, तरी पण त्यांनी 15वी फीडिंग खाल्लीच बरं. म्हणजे इथंच डोकं काम करणं बंद होऊन जातं. पण ना 40 ते 50% आळ्याने अशा प्रकारे वरती मुंडकं करताय बरं. आणि या सगळ्या जेवढ्या वरती मुंडकं करताय आणि यांचं सगळ्यांचं सॅम्पल आलेलं आहे, म्हणजे त्या कोर्स तयार लगेच करायला सुरुवात करणार आहे. आता 16वी फीडिंग टाकून आपण चंद्रिका टाकणार हे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो, त्यासाठी फॉलो करून घ्या.